आपको बता दें कि राज ठाकरे कर रहे हैं प्रेस कॉन्फ्रेंस, सुनाते हैं आपको क्या कुछ कह रहे हैं। या गोष्टींचा लोकांना त्रास होतो, मला असं वाटतं की गोष्ट बंद झाली पाहिजे। मला काल विश्वास नांगरे पाटलांनी मला सांगितलं की आम्ही इतक्या आमच्याकडे ॲप्लिकेशन्स आले आणि इतक्या आम्ही मशिदींच्या भोंग्यांना आम्ही परवानगी दिली। मला एक गोष्ट कळत नाहीये की आता मुंबईत महाराष्ट्रामध्ये ज्या मशिदी आहेत यातल्या बहुतांशी मशिदी या अनधिकृत आहेत। अनधिकृत मशिदींवरती लागलेले भोंगे हे अनधिकृत आहेत आणि त्यांना सरकार परवानगी देते अधिकृत। हे माझ्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे, कोणाच्याही कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे। म्हणजे अनधिकृत गोष्टींना तुम्ही अधिकृत परवाने देताय, कशासाठी, कोणासाठी देताय? आणि मी आत्ताची पत्रकार परिषद ही घेणं एवढंच माझं आत्ताचं कारण आहे की हा विषय फक्त सकाळच्या अजान पुरताचा नाही आहे। दिवसभर जे काही 4 ते 5 वेळा जी काही बांग दिली जाते, जी काही त्यांची प्रार्थना ते म्हणतात, जे लाऊडस्पीकरवरनं म्हणतात, ती जर परत त्यांनी दिली तर आमची लोक हनुमान चालीसा त्या वेळेला वाजवणार म्हणजे वाजवणार। प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन जर समजा तुम्हाला करायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेले डेसिबल्स मी काल माझ्या पत्रामध्ये दिलेले आहेत। साधारणपणे जिकडे लोकवस्ती असते त्या लोकवस्तीमध्ये 45 ते 55 डेसिबल पर्यंत तुम्ही स्पीकर लावू शकता परवानगी घेऊन। काल विश्वास नांगरे पाटलांनी मला जे सांगितलं की आम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे, तुम्ही 365 दिवसाची कशी काय देऊ शकता? आम्हाला परवानगी देताना दिवसाची परवानगी तुम्ही देणार, सणासुदीला देताना तुम्ही 10 दिवसाची 12 दिवसाची अशी परवानगी देणार आणि यांना 365 दिवसाची देणार, कशासाठी? आणि मला असं वाटतं ह्यांनी पण रोजच्या रोज परवानगी मागितली पाहिजे, तीही सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या डेसिबलच्या नियमात बसून। आता ते जे 45 ते 55 डेसिबल सांगितलंय म्हणजे आपल्या घरचा जो मिक्सर असतो त्या मिक्सरचा जो आवाज येतो तेवढे डेसिबल, याच्यावरती जाता येणार नाही। आता प्रश्न असा आहे, मी सांगितलं होतं की हे पहिले भोंगे खाली उतरवा। पोलिसांना काय एकच धंदा आहे का रोज सकाळी डेसिबल मोजत बसायचं? लोकांनी फक्त एवढीच गोष्ट करत बसायची का की यांचे डेसिबल जास्ती आहे का कमी आहे? तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे, तुम्हाला तुमच्या मशिदीमध्ये प्रार्थना म्हणायची आहे, म्हणा। तुम्हाला माईक लागतो कशाला आणि लाऊडस्पीकर लागतो कशाला? कोणाला ऐकवायचंय तुम्हाला? त्याच्यामुळे आमची जी मागणी आहे की ह्याच्यावरचे अनधिकृत हे भोंगे हे खाली उतरले गेले पाहिजेत, उतरवले गेले पाहिजेत आणि जोपर्यंत हे उतरवले जाणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार। हा विषय आंदोलनाचा 1 दिवसाचा विषय नाही आहे, हा कायमचा विषय आहे। जोपर्यंत ह्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार। आम्ही जे सांगतोय जे सरकार सांगते आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय, मग जर करायचं असेल तर पूर्ण करा। यांना जर वाटत असेल की आमचं आज झालंय सगळीकडे बँडो ठिकाणी काही काय अजान झाली नाही म्हणून आम्ही काहीतरी खुश होऊ वगैरे, अजिबात होणार नाही। हे दिवसभरामधल्या ज्या काही बांगा दिल्या जातात त्या देखील त्याच डेसिबलमध्ये लागल्या पहिल्या पाहिजेत, त्याच्यापेक्षा जर जास्ती लागल्या गेल्या हनुमान चालीसा चालू राहणार। यांचा जर या बाबतीत, बरं मी काल पण सांगितलंय, परत एकदा सांगतो, हा सामाजिक विषय, हा धार्मिक विषय नाही। याला जर धार्मिक वळण द्यायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ। विषय नाही आहे, आमची अजिबात इच्छा नाही की कुठे शांतता बिघडावी या महाराष्ट्रातली, देशातली, किंवा कुठे दंगली व्हाव्यात, अजिबात इच्छा नाही, गरज पण नाही। तुमचं जर लक्षात असेल तर परवा दिवशी माझ्या संभाजीनगरला भाषण चालू असताना ज्या वेळेला तिकडे बांग दिली गेली त्यावेळेला मी हे पोलिसांना सांगितलं। अन्यथा ते जर भडकवायचं असतं तर तिथे काय लेवल प्रकरण झालं असतं मला जरा सांगा। मुझे किसी को भड़काना नहीं है, आम्ही ही गोष्ट शांततेमध्ये समजून सांगतोय, सरकारने पण ती गोष्ट ऐकावी, समजून घ्यावी, पोलिसांनी समजून घ्यावी। आता त्या आमच्या लोकांची धरपकड कशासाठी धरपकड करताय मला कळत नाही। मला हमारे लोगों की मोबाईलच्या काळात कितने धरपकड़ कर रहे हैं मुझे पता नहीं चल रहा है। कम्युनिकेशनची साधनं एवढी सगळ्या बाजूनी असताना तुम्ही माणसं पकडून काय होणार आहे? हातामध्ये काय लागणार तुमच्या?
इतना कम्युनिकेशन होने के पण बाद हे अजून भी 60-70च्या हमारे दशकामधला आदमी विचार क्यों करतायत पकड़ का रहे हैं, उससे क्या हासिल होगा? की राज ठाकरेचं भाषण सुरू झाल्यावरती तिकडची वीज बंद करा. अरे वीज काय बंद करायची, मोबाईलवरती दिसतं की भाषण. ऐसा क्यों हुआ कि राज ठाकरे का भाषण होने पर उधर का बिजली काट दिया जाए? मोबाइल पर तो लोग देख सकते हैं, उसके लिए बिजली की जरूरत नहीं होती. दिवसाचा नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण मला हेच सांगायचं आहे. माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या हिंदू बांधवांना पण मुझे हीच मला गोष्ट महाराष्ट्र के सांगायची आहे. सैनिकों से यही बोलना है हा कि विषय एक दिवसाचा नाही. ज्या मशिदींमधले मौलवी ऐकणार नाही, जिकडे लाऊडस्पीकर लागतील तिकडे हनुमान चालीसा त्याच्या दुप्पट आवाजात लागला गेला पाहिजे. त्याशिवाय हे जण जर समजणार नसेल आणि मी पोलिसांच्या कारवाईची मी अपेक्षा करतोय की या 135 मशिदींवरती मुंबईतल्या खास करून महाराष्ट्रातले तिकडचे जे काही कमिशनर असतील ते बघतील, पण मुंबईचे पोलीस कमिशनर, मुंबईचे पोलीस हे या 135 मशिदींवरती काय कारवाई करणार आहेत आणि करणार आहेत की नाही करणार आहेत ते एकदा समजू देत. ते त्यांच्या धर्माला जर समजा घट्ट राहणार असतील तर आम्हाला पण आमच्या धर्माला घट्ट राहावं लागेल. याचा पोलिसांनी विचार करावा, सरकारने विचार करावा आणि मला असं वाटतं की या महाराष्ट्रात शांतता नांदावी, लाऊडस्पीकर्स बंद व्हावेत. जेव्हा तुम्हाला सणासुदीला लागतायत, काही सभाजना लागतायत, कुठच्या कारणाला लागतायत, आपण समजू शकतो लाऊडस्पीकर. पण 365 दिवस सकाळी उठल्यापासून दिवसभरामध्ये 4-4, 5-5 वेळा तुम्ही जर ऐकवणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय ते.